नमस्कार. आपल्या सगळ्यांचं हॅलो सह्याद्री कार्यक्रमात मी पूर्वा मनपूर्वक स्वागत करते. आज 10 मार्च अर्थात राज्याचा अर्थसंकल्प 2025-26 या वर्षाकरताचा सादर होणार आहे आणि त्या अर्थसंकल्पाचं पूर्वावलोकन आज आपण हॅलो सह्याद्रीमध्ये करणार आहोत. त्याकरता आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ विश्लेषक दत्ताबाळ पवार सराफ सर. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे हॅलो सह्याद्रीमध्ये. गेली अनेक वर्ष तुम्ही यशवंतराव चव्हाण सेंटरचे मानद कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहता आहात. 30हून अधिक वर्ष आपण अनेक सामाजिक संस्थांशी संलग्न आहात आणि त्याचबरोबर अनेक नियतकालिकांमध्ये लेखन केलेलं आहे. निवडणुकांचं राजकीय आणि अर्थातच अर्थसंकल्पाचं विश्लेषक म्हणून तुम्ही बरीच वर्ष काम पाहता आहात. तर ह्या सगळ्या अनुभवावरनं काय सांगाल? आज जो विधान भवनामध्ये सांगण्यात येणार आहेत तर त्यामध्ये तुम्ही काय सांगाल? आणि रसिक हो, श्रोते हो, तुम्हाला प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या कार्यक्रमामध्ये जर का सहभागी व्हायचं असेल तर त्याकरता आजचा जो विषय आहे तो विषय आहे राज्य अर्थसंकल्प 2025-26 पूर्वावलोकन. पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारते की नुकताच 8 मार्च महिला दिन झालेला आहे. तर महिला दिनाच्या निमित्तानं येणारा जो अर्थसंकल्प आहे जो आज विधानभवनात सादर होणार आहे तर त्यामध्ये महिला सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगाल? महिला सबलीकरणाच्या दृष्टीनं या शासनाने निवडणुकीच्या थोड्या आधीच काही घोषणा केल्या होत्या आणि त्याचे जे काही परिणाम आपण पाहिलेत त्याच्याविषयी आपण चर्चेकडे येऊच. पण आज दुपारी महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प विधान भवनामध्ये आत्ताचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे मांडतील तर त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प म्हणून अर्थातच आपण पाहतो. पण महाराष्ट्र राज्य हे देशातलं अतिशय महत्त्वाचं राज्य आहे. आर्थिकदृष्ट्या तर अधिक महत्त्वाचं आहे. कारण देशाची राजधानी जरी दिल्ली असली तरी आपण असं म्हणतो की आर्थिक राजधानी देशाची मुंबई आहे. आणि एकूण देशाच्या GDP मध्ये 13.5% वाटा हा महाराष्ट्राचा आहे. त्या अर्थाने केवळ एका राज्याचा अर्थसंकल्प असं नसून राज्यातला अतिशय काही म्हणून मोठा भाग हा देशाच्या सगळ्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा असतो. या अर्थाने देशातलं एक महत्त्वाची राजकीय घडामोड, आर्थिक घडामोड असं म्हणून आजच्या या अर्थसंकल्पाकडे पाहिलं पाहिजे. गेले अनेक वर्ष अजितदादा पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन विभाग आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडनं स्वाभाविकपणेच अतिशय एक काय म्हणू आपण महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा आणि त्याचबरोबर सगळ्या आर्थिक स्थितीचं संतुलन राखणारा असा अर्थसंकल्प यावेळेला येईल अशी आपली अपेक्षा आहे. आणि तुम्ही जो उल्लेख केलात की 8 मार्चचा नुकताच महिला दिन साजरा केला आपण सगळ्यांनी. यापूर्वी निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण या नावाने एक मोठी योजना महाराष्ट्रामध्ये आणि इतरही देशाच्या अर्थात काही राज्यात आधी ती आली होती आणि महाराष्ट्रामध्ये ती आली. त्याचं मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. त्याचे स्वाभाविकपणे राजकीय परिणामसुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र आपल्यासमोर प्रश्न असा आहे की या सगळ्यामुळे राज्याच्या तिजोरीवर खरोखर किती भार पडणार आहे, त्याचं संतुलन अर्थमंत्री कसं करणार आहे. आणि आज आपल्याला असं दिसतं की जवळजवळ 7.5 लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे. ते जरी अर्थसंकल्पीय भाषेत आपण असं म्हटलं की कुठलेही राज्य त्याच्या एकूण 25% कर्जाचा वाटा नेऊ शकतं, त्याच्यापेक्षा आपण मागे आहोत. त्यामुळे गोष्ट चिंता करण्यासारखी नसली तरी गोष्ट आव्हानात्मक नक्कीच आहे. अगदीच. आणि मग त्या दृष्टीने महिलांना आपण थेट जो पैसे लाडकी बहीण योजनेमार्फत देतो आहोत त्याचा अर्थातच या अर्थसंकल्पामध्ये उल्लेख होईल. त्याचे 1500चे 2100 करण्याचं जे काही आश्वासन या महायुती सरकारने आधी दिलं होतं त्याची पूर्तता कधी आणि कशी होणार आहे याबद्दलचीही काही घोषणा अर्थमंत्री आज करतील. त्याच्याकडे अर्थातच तमाम स्त्रियांचं लक्ष असणार आहे. पण त्याचबरोबर एकूणच महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने, कारण महाराष्ट्र हा फक्त आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं राज्य असं नव्हे तर सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र हा कायम देशामध्ये अग्रेसर पद्धतीचा समाज राहिलेला आहे. म्हणजे स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात फुले दाम्पत्याने याच ठिकाणी केली. महर्षी कर्वेंनी महिलांसाठीचं मोठं काम याच राज्यामध्ये केलेलं आपल्याला दिसतं.
महिलांना जे तमाम अधिकार सर्व प्रकारचे मिळालेले आहेत संविधानाच्या द्वारे, हो ते बाबासाहेब आंबेडकर याच महाराष्ट्राचे आहेत. त्यामुळे अनेक अर्थाने महाराष्ट्राच्या सामाजिक प्रगतीच्या दृष्टीने सुद्धा आपण महिला सक्षमीकरणाकडे कसं पाहतो याचं काही प्रतिबिंब या अर्थसंकल्पामध्ये कसं येत आहे याच्याकडे लक्ष असेल. कारण मुलीच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये आपण अनेक सवलती दिलेल्या आहेत. पदवीपर्यंतचं शिक्षण आता मोफत करण्यात आलेलं आहे. पण ते व्यावसायिक शिक्षण संस्था आहेत किंवा आता नव्या शैक्षणिक धोरणामुळे इतर अनेक क्षेत्र खुली झालेली आहेत. तिथे आपण कशा प्रकारची मदत करणार आहोत, त्यासाठी काही संस्थात्मक उभारणी करणार आहोत किंवा असलेल्या संस्थांना विकासाचा आणि विस्ताराचा काही वाव याच्यामध्ये आपण तयार करणार आहोत का, त्यासाठी आर्थिक तरतुदी कशा प्रकारच्या आपल्या असणार आहेत. आणि त्याचबरोबर काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या आता वाढताना दिसते आहे. त्यांना बऱ्याचदा ग्रामीण भागातून शहराकडे यावं लागतं त्यासाठी. आणि ग्रामीण भागातही काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्याच्यासाठी अगदी सुरक्षित निवासाच्या व्यवस्थेपासून किमान परवडणाऱ्या आणि सन्मानजनक अशा काही व्यवस्था आपण निर्माण करू शकू का, त्याची मोठ्या प्रमाणात मागणी होताना दिसते आहे. गावोगाव फिरताना एक सामाजिक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मला अनेक गावांमध्ये तशा प्रकारची विचारणा होते की मुलीला शिकवण्याची पालकांची इच्छा जरूर आहे आणि त्यासाठी खर्चही करण्याची तयारी आहे, पण तिला सुरक्षित अशा ठिकाणी शिकवण्याची जागा आम्हाला मिळू शकेल का. आणि गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात ज्या प्रकारच्या घटना घडतात त्यामुळे तर त्याच्याबद्दलची काळजी अधिकच वाढते. त्यामुळे मला असं वाटतं की महिला सक्षमीकरणाचा मुद्दा हा महिला सुरक्षेचा आणि सन्मानाचा आणि संधीचा या तिन्ही अर्थाने आपल्याला पाहावा लागेल. आणि अर्थसंकल्पात अर्थातच त्याकडे मोठ्या अपेक्षेने स्त्रिया पाहत आहेत असं मला दिसतं. खूप महत्त्वाचा मुद्दा आणि एकूणच एक तुम्ही जो इतिहासाचा धांडोळा घेऊन सांगण्याचा प्रयत्न करत आहात तो फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथं आम्हाला आत्ता सांगतायत. पण ह्यामध्ये तुम्ही लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केलात, तशाच आणखीन काही योजना ह्या अर्थसंकल्पात मध्ये आपल्याला आलेल्या दिसत आहेत का किंवा येणार आहेत का? आत्ताची स्थिती पाहता सरकार व्यक्तिगत लाभाच्या काही योजना अजून काही आत्ताच देईल असं मला वाटत नाही. आपण कितीही ते नाकारलं किंवा बाजूला ठेवलं तरी राजकारण आणि अर्थकारण काही वेगळ्या गोष्टी करता येत नाही. निवडणुकीच्या पूर्वी येणारा अर्थसंकल्प आणि निवडणुकीच्या नंतर येणारा अर्थसंकल्प या दोन्ही नेहमीच वेगळ्या गोष्टी असतात. बरोबर. निवडणुकीच्या आधी येणारा अर्थसंकल्प हा अधिकाधिक लोकाभिमुख असं म्हणू आपण त्याला, आणि लोकांना ज्याला म्हणू असं की अधिक व्यक्तिगत लाभ ज्याच्यातून देता येतील याकडे त्याचा कल असतो. आता मात्र व्यवस्था म्हणून आपल्याला कडेकडे पाहावं लागतं, एक अर्थव्यवस्था. बरोबर. आणि अर्थव्यवस्थेच्या मध्ये स्वाभाविकपणे स्त्रियाही त्याचा एक घटक आहेत. नक्कीच. तर त्या अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून स्त्रियांना आपण कसे लाभ देणार आहोत. आता डीबीटी म्हणून आपण ज्याला बोलतो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तशा प्रकारच्या योजनांचं हे वाढताना आपल्याला दिसतंय, प्रमाण वाढताना दिसतंय. तर मी एक निरीक्षक, एक अभ्यासक म्हणून असं पाहतो की राजकीय आणि आर्थिक व्यवस्था जे आपण तयार केलात त्याच्यामध्ये आपण कुठे कमी पडलो की काय, त्यामुळे आपल्याला व्यक्तिगत लाभांच्या योजनाकडे जावं लागतंय. बरं, हा मुद्दा जरा आम्हाला सविस्तर सांगाल? आपण असं म्हणू की महिलांसाठी आपण शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. त्यांच्यासाठी आपण कामाच्या रोजगाराच्या संधी निर्माण केलेल्या आहेत. त्या जर पुरेशा असतील आणि त्याचा जर विस्तार होत असेल तर मग व्यक्तिगत लाभाच्या योजनेची फार अपेक्षा राहत नाही. तिथे आपण जर कमी पडलो की मुलींना शिक्षण अगदी लहान वयापासून उच्च शिक्षणापर्यंत, आणि जगामध्ये आपण पाहतो की ज्या समाजाने प्रगती केलेली आहे त्याने अगदी जगात कुठलाही समाज तुम्ही घेतला तर त्याने महत्त्वाचं लक्ष दिलं ते शिक्षणाकडे. अगदीच. आपण अगदी घरगुती वातावरणात बोलताना असं म्हणतो की मला काही नाही देता आलं तर पुढच्या पिढीला उत्तम शिक्षण दिलं तर माझी जबाबदारी पार पडली. कारण ते दिल्यानंतर तुम्ही जगायला एक सक्षम व्यक्ती जेव्हा तयार करता त्यानंतर तुमच्या बाकीच्या जबाबदाऱ्या ह्या स्वाभाविकपणे कमी होतात. तेच अर्थव्यवस्थेला लागू आहे. अर्थव्यवस्था जर सक्षम असेल, तिचे जे घटक आहेत, जे कष्ट करायला तयार आहेत, जे मेहनत करायला तयार आहेत आणि त्याच्यामध्ये आपलं योगदान द्यायला तयार आहेत, त्याच्यासाठी पुरेशा संधी आणि त्याचबरोबर त्याला काहीतरी सन्मानजनक मोबदला, बरोबर, अशा जर गोष्टी आपण निर्माण केल्या
तर मग व्यक्तिगत लाभांच्या योजनेकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जाण्याची गरज पडत नाही. एक महाराष्ट्राचा नागरिक या नात्याने मला असं वाटतं, इतर राज्यांनी व्यक्तिगत लाभांच्या योजना मोठ्या प्रमाणात केल्या असतील. जे आपल्याकडे लाडकी बहीण आली तेव्हा मध्य प्रदेश आणि इतर राज्यांचा उल्लेख झाला. पण मला असं वाटतं की महाराष्ट्राने ठीक आहे काही प्रमाणात त्या केल्या असतील, तरी त्यापेक्षा जास्त व्यवस्थेकडे लक्ष द्यायला हवं. त्या स्त्रियांसाठीच्या सगळ्या प्रकारच्या व्यवस्था अधिक सक्षम, अधिक कार्यक्षम किती निर्माण करू शकू. जे लाडकी बहीणला एका प्रमाणात आपण इकडे जर पैसे देत असू आणि जर आपल्या शहरांमधून स्त्रियांसाठी पुरेशा प्रमाणात जर शौचालय उपलब्ध नसतील, तर तुम्ही कशाला प्राधान्य देणार याचा विचार तुम्हाला करावाच लागेल. तो जर केला नाही तर 2 तास 3 तास स्त्री प्रवास करून जाणार आहे, तेव्हा प्रश्न पडतो की मध्ये मला अशी काही व्यवस्था आहे की काही. ती नसेल तर 10 वेळा विचार करायला लागतो. तर मला असं वाटतं की त्या दोन्हीचं संतुलन साधलं पाहिजे. व्यक्तिगत लाभांच्या योजना ह्या जरूर त्याचा विचार करावा, पण त्याचबरोबर व्यवस्था सक्षमीकरणाकडे जर आपलं दुर्लक्ष झालं या योजनांमुळे, तर मला असं वाटतं दीर्घकाळासाठी ते तोट्याचं होईल, असं माझं एक व्यक्तिगत मत, एक अभ्यासक निरीक्षक म्हणून. मूलभूत सोयी सुविधांवरती लक्ष केंद्रित व्हावं असं तुम्ही आता सुचवू पाहताय का? नक्कीच. कारण त्याच तुम्हाला मी म्हटलं तसं की त्याच तुम्हाला पुढच्यासाठी एक सक्षम व्यक्ती तयार केल्यानंतर मग तुम्ही दर महिन्याला त्याला काही द्यायचं की नाही याची गरज पडत नाही. आणि तुम्ही देऊन देणार किती आहात. शेवटी ह्या व्यवस्थेच्या काही मर्यादा आहेत व्यक्तिगत लाभ देण्यासाठी सुद्धा. तर तुम्ही एका मर्यादेच्या पलीकडे नाही देऊ शकत आणि एका मर्यादितच लोकांना ते देऊ शकता. आपण असं पाहतो की आता त्याची स्क्रुटिनी सुरू आहे आणि अनेक म्हणजे अपात्र महिलांनी पण त्याचे लाभ घेतलेले आपल्याला दिसत आहेत. तर या व्यवस्थेमध्ये नेहमीच असं होतं की त्या व्यवस्थेमध्ये कितीही आपण बारकाईने लक्ष ठेवलं तर त्या व्यवस्थेचे स्वतःचे म्हणून काही दोष आहेत. बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये पात्र व्यक्तींपर्यंत लाभ जाण्याबरोबरच इतर अनेक नको त्या लोकांच्यापर्यंत लाभ जाण्यानं जो काही तोटा होतो तो तुम्ही कसा त्याच्यामध्ये विचार करणार हा प्रश्न आहे. त्याच्यासाठी यंत्रणा तर काम करते आणि ते होईल आणि ते करण्यामध्ये काही वावगं नाही. अपात्र व्यक्तींचा लाभ जर बंद झाला तर त्याचं स्वागतच करायला हवं, त्याच्यामध्ये काही चूक मानण्याची गरज नाही. पण मग हे निवडणुकीच्या आधी करताना आपण थोडं मोकळेपणाने केलं हे अगदी उघड आहे आणि मग निवडणुकीच्या नंतर आपण ही स्क्रुटिनी करतो तर याच्यामध्ये एक समाजात जो संदेश जातो एक प्रकारचा, मला असं वाटतं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये विशेषतः की आर्थिक शिस्तीच्या बाबतीत, आर्थिक संतुलनाच्या बाबतीत आपण मग 2 अशा प्रकारचे नियम लागू करतो, यानं समाजामध्ये काही योग्य संदेश जातो असं होत नाही. मला असं वाटतं महाराष्ट्रासारख्या राज्याने एकेकाळी रोजगार हमी योजना निर्माण केली आणि आता जी देश पातळीवर स्वीकार केली. कारण तेव्हाही अगदी 72च्या दुष्काळानंतरही आपल्या लोकांनी फुकट काही मागितलं नाही. आम्ही काम करतो आणि त्याचे पैसे द्या. हा इतिहास आहे. हा इतिहास आहे. त्यामुळे आपण अनेकदा म्हणतो की महाराष्ट्र एक स्वाभिमानी राज्य आहे. म्हणजे काय आहे तर ते राज्य म्हणून म्हणजे राज्यातली माणसं आहेत. नक्कीच. तर त्याचं स्वाभाविकपणे या व्यवस्थेकडे पाहण्याची एक दृष्टी जी वर्षानुवर्षातून विकसित झालेली आहे. यशवंतराव चव्हाणांनी सुद्धा महाराष्ट्राची जी सगळी घडी घालून दिलेली आहे ती याच प्रकारची आहे की आम्ही सन्मानाने स्वाभिमानाने जगू इच्छितो, त्याच्या पुरेशा संधी आपल्याला मिळाव्यात आणि त्या जर झाल्या तर त्याच्यासाठीचं योगदान सुद्धा आम्ही देऊ शकतो. म्हणजे रोजगार हमी योजना जेव्हा आपल्याकडे झाली तेव्हा शासनाने त्याच्यामध्ये जितके पैसे घातले तेवढेच लोकांनी, वेगवेगळ्या कामगार संघटनांनी, युनियन्सनी स्वतःहून त्याच्यामध्ये पुढे येऊन काही टॅक्सेस लावून घेतले. म्हणजे पूर्वी तुम्हाला आठवत असेल की कुठल्याही बस अधिक चर्चा करूया आणि शिक्षणामुळे सन्मान कसा मिळतो ह्याबद्दलही चर्चा करूया. पण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि त्यानंतर अर्थसंकल्पाकडनं ज्या आपल्या अपेक्षा आहेत त्याचं पूर्वावलोकन जे आहे ते आपण पुढे नक्कीच पाहूया. छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण भेटूया. नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये. आज आपण सादर होणारा अर्थसंकल्प आहे त्याचं पूर्वावलोकन या विषयावर चर्चा करतोय. आपण विश्रांतीपूर्वी महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण ह्या विषयावर चर्चा करत होतो. आपल्याबरोबर दत्ताबाळ सराफ सर आहेत. नमस्कार. महिला सबलीकरणाबरोबरच शिक्षण या क्षेत्राबाबत अर्थसंकल्पाच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? महिला सबलीकरणाचा जो आपण मुद्दा बोलत होतो त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्टीची मला भर घालायची आहे की मधल्या काळामध्ये गेल्या 3 दशकामध्ये बचत गटांची एक मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये झाली आणि ग्रामीण भागातल्या स्त्रिया, कष्टकरी स्त्रिया या मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहभागी झाल्या
आणि त्याच्यातून खूप मोठी आर्थिक उलाढाल सुद्धा महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. त्या बचत गटांना आपल्याकडे अनेक बँकांकडनं कर्ज दिली जातात. राष्ट्रीयकृत बँका आहेत, कोऑपरेटिव्ह बँका आहेत, छोट्या आहेत. पण त्याचबरोबर एक धोक्याची सूचना आपल्याला इथे जिचा उल्लेख केला पाहिजे. मायक्रो फायनान्स नावाच्या खूप खाजगी कंपन्या वित्त पुरवठा सूक्ष्म वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था ह्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि त्यांचे व्याजदर हे खाजगी सावकारीच्या बरोबरीचे किंवा त्याहूनही जास्त आहेत. म्हणजे 42%, 45%, 50-52% हे व्याजदर म्हणजे आपल्याला आता विश्वास बसणार नाही अशा व्याजदर आहेत. आणि अगदी गरीबातल्या गरीब स्तराला म्हणजे ज्याची परतावा देण्याची सगळ्यात कमी शक्ती आहे त्याला सगळ्यात अधिक व्याजदर अशा प्रकारची ही व्यवस्था आणि त्या जाळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक सापडत आहेत. कर्नाटक सरकारने यावर्षीच त्याच्याबद्दलचा एक कायदा केला. मला असं वाटतं की या अर्थसंकल्पामध्ये आपण तेही अपेक्षा करायला पाहिजे की या मायक्रो फायनान्स कंपन्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि त्याच्या व्याजदरावर विशेषतः नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्याच्या वसुलीची जी पद्धत आहे ती अतिशय ज्याला म्हणतो आपण की अशी निर्दयी पद्धतीची वसुलीची अमानुष म्हणता येईल अशा पद्धत आहे. तर त्या संबंधात सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये अजितदादा लक्ष घालतील अशी अपेक्षा आपण जरूर व्यक्त करून स्त्रियांच्या बद्दलच्या मुद्द्याकडून शिक्षणाकडे आपण जाऊया. आणि मला वाटतं जसं ह्या अर्थसंकल्पाकडनं ह्या अपेक्षा आहेत तसंच जर का स्त्री शिक्षणाकडे लक्ष दिलं तर ही आपली जी एक प्रकारे फसवणूक होते आहे त्यालाही आपण जागृतपणे उत्तर देऊच शकू अशी अपेक्षा आपण जरूर करूया. शिक्षण मी म्हटलं तसं कुठल्याही प्रगत समाजाचा पाया असतो. त्यामुळे त्यावर अधिकाधिक खर्च खरं म्हणजे असं म्हटलं जातं की अर्थसंकल्पाच्या किमान 6% रक्कम ही शिक्षणावर खर्च व्हावी. अजून आपण त्याच्या निम्म्याच्या आसपासही पोहोचलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्याने मी ज्याला म्हणजे आपण मगाशीच उल्लेख केला महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचा असेल, कर्वेंचं असेल, बाबासाहेब आंबेडकरांचं असेल, शिवाजी महाराजांचं अशा रीतीने स्त्रियांचा सन्मान करणारं स्त्रियांना संधी देणारं असं जर राज्य असेल तर स्त्रियांच्या शिक्षणावर आपण अधिकाधिक भर द्यायला पाहिजे. पण एकूणच शिक्षणावर तो आपला खर्च किती आहे बरोबर यावर ते अवलंबून आहे. आणि आपण असं पाहतो की शिक्षणामध्ये सुद्धा विशेषतः उच्च शिक्षणामध्ये पुन्हा आपण शिष्यवृत्त्या पाठ्यवृत्ती अनेक सुरू केलेल्या आहेत डीबीटी पद्धतीने. म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट जमा होतात. अगदी कौशल्य विकास कार्यक्रमात सुद्धा आपण तेच सुरू केलेलं आहे. त्यात काही दोष निर्माण झाले ते दूर होऊ शकते. आपण ह्या मुद्द्यावर पुढे बोलूच या. पण आता आपल्याला पुण्याहून एक फोन आलेला आहे. मंगल आपटे ह्या आपल्याशी संवाद साधत आहेत तर आपण त्यांचा प्रश्न काय आहे तो पाहूया. की काही बायका शिकलेल्या नसतात त्यांचं शिक्षण कमी असतं किंवा त्यांना सही पण करता येत नाही आणि मग किंवा खेडेगावात बायका असतात मग ते त्यांच्या योजनेसाठी काही वेळेला मुलगा असतो नसतो मग त्यांनी कसा काय संपर्क साधावा. आणि महिला योजनांच्या बाबतीत त्यांना तर खूप अडचणी येतात म्हणजे प्रॉब्लेम येतात की फॉर्म कुठला भरायचा आधार कार्ड हवं का नको खूपच प्रॉब्लेम येतात. तर त्यांनी काय काय करावं असं माझी इच्छा आहे. म्हणजे आणि काही जण खोटे पण असू शकतात की बाबा आम्हाला मिळावं असू शकतं. त्या बाबतीत तुम्ही काय सल्ला द्याल. नाही तुम्ही तो प्रश्न उपस्थित केला तो अगदी योग्य आहे. आणि ग्रामीण भागामध्ये खूप कमी शिकलेल्या किंवा अर्धशिक्षित महिलांना हा प्रश्न येतो. पण मधल्या काळामध्ये विशेषतः बचत गट चळवळीचा मी ज्याने उल्लेख केला त्यामुळे राजकीय जागृती आपल्याकडे इतकी झालेली आहे की आता गावोगाव बचत गटाच्या निमित्ताने तिथल्या कार्यकर्त्या स्त्रिया तयार झालेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे अंगणवाडी सेविका आहे, अंगणवाडीच्या बरोबर सुपरवायझर्स आहेत, आशा सेविका आहेत. तर गावागावात आता महिला कार्यकर्त्यांचं असं म्हणू की महिला पुढारी कार्यकर्त्यांचं एक नेटवर्क आता तयार झालेलं आहे आणि ते घरोघर पोहोचलेले आहेत. ह्या सगळ्या महिला म्हणजे अंगणवाडीची महिला घरोघर जाते, आशा महिला घरोघर जाते. तर मी असं सुचवीन की या महिलांशी जर आपण संपर्क साधला आणि त्यांना बहुतांशी शासकीय योजनांची माहिती असते त्यामुळे त्यांच्याशी जर संपर्क अशा महिलांनी केला तर त्यांना जे लाभ मिळू शकतात त्याची नक्की माहिती मिळेल आणि ते फॉर्म्स भरण्यासाठी आणि प्रत्यक्ष तो लाभ मिळवण्यासाठी त्या महिला नक्की त्यांना मदत करतील. तो एक भगिनी भाव अजून आपल्याकडे आहे तर त्याचा उपयोग यासाठी नक्की होऊ शकेल. नक्कीच. तर पुन्हा एकदा आपण जो मूळ आपला मुद्दा चर्चा करत होतो तो शिक्षणाचा तर त्याबद्दल आपण पुढे सविस्तराने बोलूया. त्याच्यामध्ये अगदी उल्लेख करायला पाहिजे मला याचा की गेले 10हून अधिक वर्ष आपल्या शिक्षण विभागामध्ये म्हणजे अगदी प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंत
शिक्षक आणि प्राध्यापकांची भरतीच बंद आहे आणि अनेक शाळांमध्ये म्हणजे जिथे 40 शिक्षकांची गरज आहे तिथे 20-22 शिक्षकांवर आपण भागवतोय. तुम्हाला नवल वाटेल की महाराष्ट्रामध्ये द्विशिक्षकी शाळांची संख्या 38,000 आहे. ज्या शाळांमध्ये 2च वर्ग 1 ते 7वी पर्यंत आहेत, 1 ते 5वी पर्यंत आहेत आणि शिक्षक 2च आहेत. आता या 2 शिक्षकामध्ये तुम्हाला मी सांगतो की एक शिक्षकाला त्याच्या हक्काच्या रजा आहेत, बरोबर, दोघांनाही असतात त्या. त्यामुळे एक रजेवर जातो वेळेला तो बऱ्याचदा एकच शिक्षक असतो. शिक्षण विभागाकडनं विविध प्रकारची माहिती इतक्या वेळा मागवली जाते की त्यासाठी सतत एक शिक्षक गुंतलेला असतो. हो, त्याशिवाय निवडणुकामध्ये मध्ये आहेतच, जनगणनेचं काम आहेच, म्हणजे शिक्षकेतर कामं अशी बरीच आहेत. त्या सगळ्याचा विचार केला तर इफेक्टिव्हली ती शाळा एक शिक्षकीच ठरते आणि एक शिक्षक इतक्या मुलांना विविध वर्गांना सर्व विषय शिकवतो. हे मला असं वाटतं महाराष्ट्रासारख्या राज्याला की शोभादायक चित्र आहे असं नाही. त्यामुळे आता पवित्र पोर्टल योजनेद्वारे आता भरती सुरू झालेली आहे, पण तिचा वेग वाढवला पाहिजे. बाकीच्या काही गोष्टी मागे राहिल्या तरी चालतील, काही रस्ते कमी झाले तरी चालतील, नाहीतरी त्याच्यावर टोल आपण देणारच आहोत, ते नंतर होऊ द्या. पण शिक्षणासारख्या क्षेत्रामध्ये आपल्याला आजचं उद्या करू असं नाही म्हणता येत. एक पिढी जर त्या वाचून वंचित राहिली तर ती वंचितच राहते आणि त्याचे परिणाम पुढच्या 40-50 वर्ष त्या समाजव्यवस्थेला, त्या अर्थव्यवस्थेला भोगावे लागतात. त्यामुळे मी असं म्हणेन की शिक्षणाच्या बद्दलचा खर्च हा वाढवलाच पाहिजे. शिक्षकांची भरती तातडीने अनेक इच्छुक उमेदवार D.Ed. B.Ed. होऊन महाराष्ट्रामध्ये तयार आहेत. ती भरती तातडीने व्हायला हवी. त्या विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळा, महापालिकेच्या शाळा या उत्तम चालायला हव्यात. आता मुंबई महापालिकेच्या अनेक शाळा दरवर्षी बंद होताना आपल्याला दिसत आहेत. लोकांच्या आकांक्षा आता बदलत आहेत. वेगवेगळ्या बोर्डाच्या शाळांमध्ये मुलांना शिकवायचं आहे. मराठीबरोबर इंग्रजी उत्तम यावं, मराठीवरचं प्रेम अजिबात कमी नाही, पण व्यवहाराच्या दृष्टीनं, संधीच्या दृष्टीनं, करिअरच्या दृष्टीनं इंग्रजी यावं असं लोकांना वाटतं. आपल्याकडे पुढे इंग्रजी की मराठी असा जो काही वाद निर्माण केला जातो त्याच्यात न जाता मराठी आमची मातृभाषा आहे, प्राथमिक शिक्षण आम्ही त्यात घेऊच, पण त्याच्यानंतर पुढे जगाच्या खिडक्या आम्हाला जर उघडायच्या असतील तर इंग्रजी आम्हाला यायला हवं. अशी संधी आपल्याकडे सेमी इंग्रजीद्वारे जवळजवळ महाराष्ट्रात आता अनेक भागामध्ये सेमी इंग्रजी शिकवलं जातं आणि पहिलीपासून इंग्रजी विषय असतो. 5वी-7वी पासून सेमी इंग्रजी असतं आणि त्यामुळे आपण असं पाहतो की ते मूल वाढल्यानंतर दोन्ही भाषा उत्तम रीतीने ते बोलू शकतं. हे आपली तुमच्या आणि माझ्या घरातला सुद्धा तो अनुभव आहे. तर त्यामुळे त्या धोरणावर घोळ न घालता मुळात शिक्षणासाठी पुरेसे शिक्षक असणं आणि त्या इमारती आहेत त्या नीट असणं, तिथे किमान मूलभूत सोयी म्हणजे पाणी, प्यायचं पाणी आणि शौचालय ही जर आपण करू शकलो तर मला वाटतं ती सगळ्यात मोठी या समाजाची सगळ्या अर्थाने ती सेवा होईल आणि विकासाची पायाभरणी पण होईल. नक्कीच या विकासाच्या पायाभरणीबद्दल आपण बोलतो आहोत, पण त्याच वेळेला आपल्याकडे एक फोन आलाय. जयश्री बारी यांचा नाशिकहून आपल्याला फोन आलाय, तर त्यांचा काय प्रश्न आहे आजच्या हॅलो सह्याद्रीमध्ये? हॅलो हॅलो, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा सर, माझं टेलरिंग कामचं फॅशन डिझायनिंगचं करते मी. मी जेव्हा आता 35-40 हजार महिलांना रोजगार दिलेला आहे आणि पूर्ण सक्सेस एकही केलं नाही. तर माझे ना खाण्याचे पदार्थांचे पण मी असे डबे चालवायची, तर त्याच्याने माझ्या खाण्याच्या पदार्थांना पण खूप मागणी, सर्व ठिकाणी थोडं रजिस्ट्रेशन पण आहे, पण मला प्रत्येक वेळेस ना खूप मोठा प्रॉब्लेम येतो. तर माझ्या मागे कोणी नाही. माझी आई पण एक्सपायर झालेली आहे, वडील पण एक्सपायर झाले आता, आणि मिस्टर मला 15 वर्षापासून सोडून निघालेले. तर मुलं पण शिकलेले आहेत, पण काही ठिकाणी त्यांच्या अनुभवांचे कमी पडतात सर. तर मी कुठे संपर्क साधला पाहिजे? नाही, तुम्ही मुळात जे काम करताय तेच खरं म्हणजे इतकं मोठं आहे, खूप महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचं आहे. आणि जेवणाचे डबेचा तुम्ही उल्लेख केला, तुम्हाला आजही सांगतो की तो सुद्धा इतका मोठा व्यवसाय आहे की आज घरोघरी अनेक स्त्रियांनी आपली कुटुंब याच्यावर चालवलेली आहेत. जे मुंबईमध्ये एकेकाळी गिरणी कामगार असताना तर घरोघरी अशा खानावळी चालत असत आणि त्याच्यावर मुलांची शिक्षणं झालेली आहेत. पण अजूनही पाहतो आजच्या मुंबईसारख्या अगदी मेट्रो सिटीमध्ये अजूनही घरगुती खाणं जर कुठे मिळत असेल तर लोकांना त्याच्यासाठी मागणी आहे भरपूर करण्याची. त्यामुळे तुम्ही जे करता आहात ते उत्तम आहे, ते करत राहा. तुम्ही आता ज्याचा उल्लेख केला व्यक्तिगत काही तुमचे आघात तुमच्या आयुष्यावर झालेले आहेत,
पण आपल्याकडे स्त्रिया त्याचसाठी ओळखल्या जातात काही सगळे व्यक्तिगत आघात पचवून त्या उभ्या राहतात. त्याचं कारण तुम्ही उल्लेख केला तसं मुलांचा, आणि तुमची मुलं आता शिकलीत मोठी झालीत, त्यामुळे त्यांनाही या व्यवसायामध्ये अगदी पुढच्या पातळीवर, कारण आता ऑफलाईन तुम्ही करणार असताना ते ऑफलाईन आता ऑनलाईनची व्यवस्था झालेल्या आहेत. नाशिकसारख्या एका मोठ्या शहरामध्ये तुम्ही आज ज्याचा सतत म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वेगाने विकसित होणारं शहर हे नाशिक शहर आहे. त्यामुळे मुलांनाही त्याच्यामध्ये जर तुम्ही नीट सामावून घेतलं आणि तुमच्याबरोबर ज्या अनेक स्त्रिया उभ्या राहिल्या त्याचा एक चांगला गट तयार केला, कारण असं काम कुठल्याही एकट्या व्यक्तीने फार काळ नाही करता येत. त्याला एक टीम जर असेल आणि आपल्याबरोबर विश्वासाची टीम जर तयार झाली तर मला वाटतं तोच त्याचा सगळ्यात चांगला आधार होऊ शकतो. या निमित्ताने बँकेमध्ये तुमचा जो आर्थिक व्यवहार मोठा झाला असेल त्यामुळे तुम्हाला मोठं कर्ज मिळू शकतं त्या आधारे, ज्याला आता सिबिल नव्या भाषेमध्ये आपण असं म्हणतो, तो तुमचा चांगला तयार झालेला असेल. मला वाटतं त्याचाही तुम्ही उपयोग करा. अधिक काही त्याच्यासाठी पैसे घेऊन त्या उद्योगाचा जर विस्तार करता आला आपल्याला तर तो करा. पण त्याचबरोबर तुमच्याबरोबर सहकारीसुद्धा वाढवा. त्याच्यातून एक भावनिक आधार पण मिळेल आणि त्याचबरोबर कामाचा वेगही वाढवू शकतं. खूप महत्त्वाचं आता सगळं तुम्ही सांगता आहात. अजूनही काही मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत, पण त्यापूर्वी हॅलो सह्याद्रीमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हॅलो सह्याद्रीमध्ये आज आपण चर्चा करतोय राज्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचं 2025-26 करताचा जो अर्थसंकल्प आहे त्याचं पूर्वावलोकन करतोय. महिला सबलीकरण, शिक्षण या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर आत्तापर्यंत आपण बोललो आहोत. पण ह्या सगळ्याच्या बरोबर फार पायाभूत असं आरोग्य हा मुद्दा येतो. तर त्या मुद्द्यावर आपण काय सांगाल दत्ता बाळसराव सर? आपण जर कुठल्याही कुटुंबाचं बजेट जर थोडंसं पाहिलं बारकाईनं तर त्याच्यावरचा मुख्य खर्च शिक्षण आणि आरोग्यावरचा असतो. आणि आरोग्याच्या बाबतीत तर असं होतं, शिक्षणाबाबतीत तुम्ही काही प्रमाणात नियोजन करू शकता. आरोग्याचा काही नियोजनाच्या बाबतीमध्ये म्हणजे मेडिक्लेमचा लोक करतात. आता जन आरोग्य विविध योजना आलेल्या आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे, आयुष आहे, खूप आहेत. पण अचानक उद्भवणारे सुद्धा खूप आजार असतात जे तुमच्या कल्पनेचे म्हणजे अपघातापासून अगदी किडनी कॅन्सरसारख्या आजारापर्यंत का जिथे तुम्हाला हे सगळं अपूर्व पडतं आणि एकदम मग कुटुंबाचं बजेटच ज्याला म्हणतो कोलमडून जातं. आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत जुन्या काळापासून आपण पाहत आलो की शासनाने विशेषतः महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अगदी शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत एक मोठी साखळी तयार केली होती. म्हणजे आपण मुंबईसारख्या शहरात आत्ता चर्चा करतो आहोत, इथून हाकेच्या अंतरावर जे हॉस्पिटल, केम हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल आणि सर्वसामान्यांना त्याचा आधार वाटत असे की काही झालं, अधिक पैसे नसतील तर आपण इथे जाऊन त्याचा उपयोग करू शकतो. आज तिथली संख्या पाहता आणि त्याच्यावरचा ताण पाहता खूप आहे, फार प्रचंड प्रमाणात ताण आहे. आणि त्यानंतरच्या काळात आपण अशी मोठी हॉस्पिटल्स उभी नाही करू शकलेलो आहोत. त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या ज्या आरोग्य व्यवस्था होत्या त्याच्याकडे सुद्धा डॉक्टर्स पुरेशा संख्येनं जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यासाठी सरकारने अनेक अटी घातल्यात वैद्यकीय शिक्षणातल्या विद्यार्थ्यांसाठी की ग्रामीण भागात तुम्ही एवढी काळ सेवा दिलीच पाहिजे, नाहीतर इतका दंड भरा. अनेक वेळा लोक दंड भरणं पसंत करतात पण जाणं पसंत करत नाहीत. पण ग्रामीण भागात सुद्धा तुम्ही जर गेलात तर शासकीय आरोग्य यंत्रणा म्हणून जे काही उभं राहिलं ते स्ट्रक्चर दिसतं आपल्याला, पण तिथे आरोग्य व्यवस्था देणारी माणसं मिळत नाहीत आणि ही फार अडचणीची बाब आहे. त्यामुळे स्ट्रक्चर उभी राहत आहेत पण तिथे चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा देणारे सगळी डॉक्टर्सपासून नर्सेसपासूनची इतर व्यवस्था त्याच्यावर भर देण्याची गरज आहे. जे शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण आधी म्हणालो तेच इथे आहे की ते उत्तम मनुष्यबळ म्हणजे चांगल्या प्रकारे मोबदला जर दिला तर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी तिथे येऊ शकतील, कौशल्यपूर्ण विद्यार्थी तिथे पोहोचू शकतील. तर त्यासाठी मला असं वाटतं पुरेशी तरतूद करणं आणि त्यांनाही तिथे चांगला मान सन्मान मिळेल. आणि त्याचबरोबरीनं काही नव्या काळाच्या मध्ये आपल्याला विचार करता येतील. पूर्वी असं होतं की शासकीय नोकरीमधल्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे खाजगीरित्या प्रॅक्टिस करण्याची परवानगी अजिबातच आपण ठेवलेली नव्हती. नव्या काळामध्ये केवळ असं करून भागेल का याचा आपल्याला विचार करायला लागेल, कारण शिक्षणावरचा एकूण वैद्यकीय शिक्षणावरचा होणारा खर्च पाहता नंतरच्या काळामध्ये
त्या व्यक्तीसाठी शासकीय नोकरीबरोबर जर काही इतर सुविधा आपण निर्माण करू शकलो, करिअरच्या संधी निर्माण करू शकलो, तर मला वाटतं कदाचित तिथे येणारे डॉक्टर्स चांगल्या संख्येनं येऊ शकतील. इतर खाजगी व्यवस्थांमधले डॉक्टर्ससुद्धा तिथे येऊन कशी सेवा देऊ शकतील याच्याही प्रकारच्या काही नवीन कल्पक योजना जर आपण करू शकलो तर त्याची गरज आहे. आज आयुष्यमान कार्ड आपल्याकडे आहे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं कार्ड आहे, पण त्याच्यासाठीचा जो पुरेसा आणि चांगल्या रीतीचा उपयोग करण्यासाठीची जी शक्यता आहे त्याकडे यंत्रणेचं किती लक्ष आहे याबद्दल मी जरा आशंका आहे. अनेक व्यक्तिगत अनुभव आहे, ते काही या ठिकाणी सांगण्याची गोष्ट नव्हे, पण ती फाईल्स गेल्यानंतर म्हणजे अनेकदा शुक्रवारी पेशंट जर ॲडमिट झालेला असेल आणि ती फाईल जर शनिवारी गेली तर शनिवार रविवारी ती फाईल मंजूर होत नाही, ती सोमवारपर्यंत त्याला थांबायची वेळ येते. त्यामुळे असं आपण पाहतो की एकाच वेळेला इतक्या योजना सुरू असताना विविध राजकीय नेत्यांनी स्वतःचे वैद्यकीय कक्ष सुरू केलेले आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे. आपण त्याबद्दल सविस्तर बोलूच या. पण आता एक आपल्याला फोन आलेला आहे. BT पाटील यांनी रायगडहून आपल्याशी संपर्क साधलेला आहे. सर, तुमचा प्रश्न काय आहे आम्हाला विचारा. हॅलो. हा नमस्कार. 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 माझं म्हणणं असं आहे की आपण 20 शिक्षकी शाळा ज्या आहेत 38,000, हो, तर त्या शाळांना कारणीभूत असणारं हे सरकार, कारण त्याने हायस्कूलला जी परवानगी दिलेली आहे, लक्षात घ्या, 5वीच्या ऐवजी 8वी पासून तुम्ही परवानगी द्या. मग हे गळतीचं प्रमाण आहे साहजिकच कमी होणार आहे. आलं लक्षात काय? आणि ते शिक्षकते तुम्ही म्हणतात 20 शिक्षकी शाळा, मुलांकडे शिक्षकांनी लक्ष द्यायचं काय शिकवण्याकडे लक्ष द्यायचं, असा प्रश्न निर्माण होतो. सरकारमध्ये खुर्च्या बदलतात 5 वर्षांनी आणि त्या तिथे येणारा शिक्षण मंत्री असतो, तो आपल्या बसून काहीतरी निर्णय घेऊन जाऊन जातो. तर हायस्कूलला ज्या परवानगी देतात त्या तुम्ही 8वी नंतर दिल्या गेल्या तर हे गळतीचं प्रमाण नक्कीच कमी होईल. धन्यवाद. प्रश्न सर, मला प्रश्न नाही कळला. तुम्ही सांगताय तो मुद्दा बरोबर आहे. त्यांचं मत व्यक्त केलंय त्यांनी आणि त्याचा आदर करूया आपण की त्यांनी काही सूचना उपाययोजना त्यांनीच मांडलेल्या आहेत की शासनाने शैक्षणिक धोरणामध्ये एक सातत्य ठेवायला हवं. बरोबर. आणि मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठीच्या ज्या परवानग्या वेगवेगळ्या संस्थांना द्यायच्यात त्याच्याबद्दल काही संतुलन ठेवायला हवं अशी त्यांची पाटील यांची सूचना आहे आणि सरकारने त्याचा जरूर विचार केला पाहिजे. नक्कीच एक सामान्य नागरिकांच्या निरीक्षणातून आलेली ती योजना आहे असं आपण किंवा सूचना आहे असं आपण म्हणू शकतो. ते शिक्षण विभागात नक्की संबंधित असावेत, त्यामुळे त्यांच्याकडे बारकाईने माहिती. नक्कीच. तुम्ही आरोग्याबाबत बोलत होतात, तुम्ही अनेक गोष्टींचे उल्लेख इथे केलेत, पण ह्या सगळ्यामध्ये लाभ कसा घ्यावा आणि तिथे कशा पद्धतीने पोहोचावं ह्याबद्दल जरा सविस्तर सांगाल का? नाही, आता आपण असं पाहतो की खूप राजकीय सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या वसाहतीमध्ये गावांमध्ये अनेक ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेणारी केंद्र तयार झालेली आहेत आणि त्यांनी त्या केंद्रांच्या मार्फत खूप लोकांना ही जन आरोग्याची कार्ड्स, आयुष्यमान कार्ड्स ही काढून दिलेली आहेत. त्यामुळे कार्ड्स नसणारे अजून जे लोक आहेत ते जर त्या ठिकाणी पोहोचले आणि कार्यकर्ते जर त्यांच्यापर्यंत पोहोचले तर उर्वरित लोकांच्यासाठी सुद्धा ती कार्ड्स लवकर मिळतील आणि ते कार्ड असल्यानंतर तुम्हाला त्यांच्या पॅनलवर असलेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सेवा घेता येते. बरोबर. पण मी सारखं असं म्हणतोय की त्याच्यासाठी कोणीतरी एक अजूनही कार्यकर्ता नावाचा मध्यस्थ लागतो आणि त्याच्या मदतीनेच मग तुम्हाला ती सेवा तिथे नीट मिळते. तुम्ही जर तसेच गेला तर बऱ्याचदा येणारे अनुभव काही फारसे चांगले नसतात आणि मग माणसं अगदी इमर्जन्सी सेवा असेल तर खाजगी हॉस्पिटलचा आधार घेतात, कारण शासकीय हॉस्पिटलमध्ये जाऊन सेवा लवकर मिळेल का, पुरेशी दर्जेदार मिळेल का, असे प्रश्न लोकांच्या मनात असतात. त्यामुळे न परवडत असताना सुद्धा जर अपघात एखादा झाला तर जवळचा नातेवाईक त्याची आर्थिक शक्यता कितीही कमी असली तर खाजगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो क्षमतेच्या पलीकडे जाऊन आणि मग त्यासाठी कोणाकडनं तरी उसने पासने पैसे घेऊन त्यावेळेचं बिल भरून मग कोणातरी कार्यकर्त्याची मदत घेऊन ते बिल कमी करून घेता येईल याचा प्रयत्न करतो. पण तो सार्वजनिक व्यवस्थेच्या बद्दलचा एक प्रकारे अविश्वास दाखवतो. मला असं वाटतं की त्याचं एक बारकाईने नोंद सरकारने घेणं गरजेचे आहे की ह्या ज्या शासकीय व्यवस्था आपण निर्माण केलेल्या आहेत आणि अजूनही त्याचं फार मोठं जाळं आहे. अगदी 2-3 आरोग्य संचालक आहेत महाराष्ट्राला आणि खाली मोठ्या प्रमाणामध्ये अगदी जिल्हा परिषदेच्या स्तरापर्यंत
आरोग्य केंद्र आपली निर्माण झालेली आहेत. मुंबईमध्ये पाहिलं तर वॉर्ड वाईज अगदी छोटी छोटी आरोग्य केंद्र त्या ठिकाणी आहेत. तर ती नीट रीतीने सक्षम रीतीने आणि संवेदनशील, कारण आरोग्य हा विषय वेगळा आहे, तो सक्षम तर हवाच पण संवेदनशील रीतीने, कारण कोणीतरी एक पीडित माणूस आपल्याकडे येतो, एक आजारी व्यक्ती आपल्याकडे येतो आणि त्याला संवेदनशीलपणे सेवा मिळणं गरजेचं आहे. तो एक प्रकारचा सेवेचा मार्ग आहे असं आपण म्हणू, सेवेचा धर्म आहे असं आपण म्हणू. आणि पूर्वीच्या काळामध्ये एक मोठ्या परंपरा या आपल्या सगळ्या सार्वजनिक रुग्णालयांनी तयार केलेल्या आहेत, तिथल्या डॉक्टर्सनी तयार केलेल्या आहेत. तर त्या प्रकारे एक व्यवस्था पुढेही तशी कशी कार्यरत राहील, हे शासनाबरोबर इतरही लोक त्याला योगदान देतील, तर त्याची या व्यवस्थेमध्ये म्हणजे आजच्या अर्थसंकल्पामध्ये त्याच्यावरही पुरेशी तरतूद करणं. म्हणजे आता अगदी अजितदादाच अर्थसंकल्प सादर करतायत, त्यांच्या बारामतीमध्ये आता वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा सुरू झालं आणि खूप मोठी यंत्रणा इमारत उभी आहे. पण त्यांनी स्वतः याच्यात लक्ष घालणं गरजेचं की तिथे खरोखरच तशी सेवा मिळते का, हे अगदी अचानक भेटी देऊन अशा प्रकारे जर आपण तिथे पाहणी करण्याचा प्रयत्न केला, एक सर्वेक्षणात्मक अहवाल तिथे येऊ शकतो. एक नमुना आपण शेतावरून भाताची परीक्षा पडतो तसं मी म्हटलं की अजितदादांनी त्यांच्याच बारामतीतल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जर कदाचित बारकाईने चौकशी केली तर महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीमधली सगळी पाहणी त्यांना त्या एका हॉस्पिटलमधून लक्षात येऊ शकेल. नक्कीच खूप महत्त्वाचा विषय आता इथे सर बोलत आहेत. आणि आता आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि त्यानंतर भारताचा जो कणा मानला जातो तो कृषी आणि त्या कृषीबरोबरच अर्थातच औद्योगिक क्षेत्र या दोन्हीबद्दल अर्थसंकल्पामधल्या तरतुदी काय असाव्यात याबद्दल चर्चा करणार आहोत. पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बोलतो आहोत त्या आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडनं आपल्या असणाऱ्या अपेक्षा काय आहेत. महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य या सगळ्या क्षेत्रांबद्दल आपण चर्चा केलेलीच आहे. आणि आता ह्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी आणि औद्योगिक क्षेत्र ह्या क्षेत्राच्या संदर्भामध्ये दत्ताबा सराफ सर काय सांगाल, आपल्या अर्थसंकल्पाच्या आपल्या काय अपेक्षा आहेत. आता जो अर्थसंकल्पाच्या पूर्वी आर्थिक पाहणी अहवाल येतो जो आलेला आहे, त्याच्यामध्ये मागच्या वर्षामध्ये कृषी विषयक आपली परिस्थिती खूपच चांगली झालेली दिसते आहे. हे एक समाधानाची बाब आहे. म्हणजे तो वाढीचा दर 3.3% जवळजवळ मला वाटतं 8.7% कृषीच्या आनंददायी आणि आशादायी चित्र आहे. एकूण झालेला उत्तम पाऊस आणि शेतकऱ्यांनी केलेली मेहनत ह्या जोरावर ते झालंय. फक्त तिथे मला नोंद करायला हवी की त्या शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला, म्हणजे आता सोयाबीनचे दर जे रीतीने पडलेले आहेत, बाकी कृषी मालाचे दर जे कमी झालेले आहेत, तर मला असं वाटतं त्याच्याबद्दलची काहीतरी एक हमी व्यवस्था शासनाने निर्माण करणं, केंद्र आणि राज्यांनी मिळून त्याच्यामध्ये लक्ष घालणं हे खूप गरजेचं आहे. कारण ते केलं नाही तर शेतकऱ्यांचा हा उत्साह हा टिकून राहणार नाही आणि तो जर टिकून राहिला नाही तर त्याचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसू शकतो. तो अर्थव्यवस्था तारू शकतो, तशी अडचणीतही येऊ शकेल. त्यामुळे त्याकडे लक्ष देणं तातडीनं खूप गरजेचं आहे. इतकी एक नोंद इथे करायला पाहिजे. मात्र औद्योगिक आघाडीवर आपण काहीसे मागे आले आपल्याला दिसतो आहोत. म्हणजे तो जो 5.6% दर होता तो काहीसा कमी होऊन जवळजवळ 0.5% कमी 4.9 पर्यंत आपण आलेलो आहोत. आणि त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे गेल्या काही दिवसात आपल्याला असं दिसतंय की नवीन येणाऱ्या उद्योगांसाठी महाराष्ट्रामध्ये काय ज्याला म्हणू आपण की एक स्वागताची भूमिका शासनाची असली तरी बाकी इतर व्यवस्था ज्या आपण निर्माण केलेल्या आहेत तिथे आपण अगदी आता खंडणीसारख्या बाबी ऐकतो आहोत. आजच काही वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन आहे त्याची की त्यामुळं नवीन उद्योजक येण्याला चिंता वाटते त्यांना की स्थानिक ठिकाणी जरी सरकारच्या परवानग्या सगळ्या मिळाल्या तरी स्थानिक ठिकाणच्या नेतृत्वाला आपल्याला कशा प्रकारे सांभाळावं लागेल याच्याबद्दलची चिंता त्यांना दिसते. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रासारख्या शासनामध्ये व्यवस्थेमध्ये अजिबात हे योग्य नाही. त्यांनी त्याच्यावर तातडीने कारवाया करून उद्योग स्नेही अशा प्रकारची आपली जी काही पूर्वीची प्रतिमा होती ती आपल्याला अबाधित राखायला हवी. हे असताना काही चांगल्या बाबी घडत आहेत ते असं म्हणजे की जे नवीन स्टार्टअप्स सुरू होत आहेत त्याच्यापैकी देशातले एकूण 24% महाराष्ट्रामध्ये ही अतिशय आनंदाची बाब आहे. जे कर्नाटकाने काहीतरी 15-16 हजारापर्यंतची मजल गाठली तर आपण 24 हजारापर्यंत गेलेलो आहोत.
आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये एकूण जे काही एक नवीन उद्योगात येऊ इच्छिणारं काही म्हणू सक्षम असं जे मनुष्यबळ आहे त्याच्या आधारावरच ही संख्या आपल्याला वाढताना दिसते. कौशल्यपूर्ण आहेत, ज्ञानाधारित व्यवसाय आपल्याकडे उभे राहत आहे ते करण्याचे, ही एक आनंददायी गोष्ट आहे. पण हे जे काही नवे अंकुर आहेत त्याला पुरेसं संरक्षण आणि संवर्धनासाठी जर एक इकोसिस्टम मिळाली तर ते वाढणार आहे आणि मग त्याचा स्वाभाविकपणे राज्याला फायदा होणार आहे. आर्थिकदृष्ट्या खूप मोठा फायदा होऊ शकेल. सेवा क्षेत्रामध्ये आपली वाढ होते आहे, तशीच ती मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उत्पादन क्षेत्रातही वाढ होणं गरजेचं आहे. आणि आपण कृषी क्षेत्राचा आधी उल्लेख केला, त्या कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा अधिक व्यवस्था जर आपण चांगल्या निर्माण करू शकलो तर त्याच्यामध्ये नवीन लोक जे येऊ इच्छितात, त्याचबरोबर कॉर्पोरेट सेक्टर जो येऊ इच्छितो तिथे सुद्धा काही जर त्याच्यासाठी नियमावली काही तयार करण्यात गेल्या की जो ग्रामीण भागामध्ये काम करणारा कष्टकरी आहे त्याला त्याचा थेट फायदा मिळणार असेल त्या व्यवस्थेचा, तर मला असं वाटतं त्याचं सुद्धा स्वागत होईल. पण त्याच्यासाठी आपण त्याला बाजूला करून दुसऱ्या कोणाला तरी त्या नफ्याचा हिस्सेदार जर करणार असू तर मला वाटतं ते काही योग्य होणार नाही. त्यामुळे त्या दृष्टीने कृषी आणि औद्योगिक, कारण यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राची रचना उभी करताना कृषी औद्योगिक समाज रचना असा सातत्याने उल्लेख केलेला आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे सिंचनाच्या सुविधा आपण खूप वाढवल्या, तरी जे जुन्या काळापासून आपण गीतात म्हणत आलो की दगडांच्या देशा, कणखर देशा, तर तो हा डोंगर दऱ्यांचा देश आहे. इथे सिंचन किती वाढवलं तरी एका मर्यादेच्या पलीकडे ते वाढणं शक्य नाही. त्यामुळे उद्योगाची जोड दिल्याशिवाय इथली शेती आणि उद्योग या दोन्हींच्या आधारावरच इथला समाज स्वतःचा विकास करू शकणार आहे. तर त्या दोन्हीकडे तितक्याच गांभीर्याने लक्ष देणं, आणि म्हणून आपण असं पाहतो की महाराष्ट्राने अनेक चांगले उद्योजक तयार केले आणि आजही महाराष्ट्रामध्ये नवीन उद्योजक होण्यासाठीची एक चांगली अनुकूल भूमी आहे. पण त्याला मी म्हटलं तसं की त्याला काही प्रोत्साहन देणं आणि पुढे जे उभे राहतील त्याला संरक्षण देणं आणि संवर्धनासाठीच्या योग्य सवलती देणं हे जर आपण करू शकलो तर मला वाटतं त्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी जे महत्त्वाचं क्षेत्र आहे ते कामगार क्षेत्र, कारण या सगळ्यावर उभं राहताना एक श्रमशक्ती जी आहे तिला पुरेसा मोबदला मिळेल, तो नीट मिळेल, त्यांची व्यवस्था नीट राहतील, हे जर आपण पाहिलं तर ते उद्योग उभे राहणार आहेत. कामगाराकडे दुर्लक्ष करून उद्योगांच्या नफे वाढतील असं जर आपल्याला वाटत असेल तर ते घडणार नाही. त्याचा योग्य वाटा कामगाराला गेला, कामगाराला जर योग्य पद्धतीची सेवा देण्यासाठीची व्यवस्था आजूबाजूला असेल तर मला वाटतं तरच उद्योगांचा विकास घडू शकणार आहे. कामगार हे त्याचा पाया आहे. नक्कीच. तुम्ही खूप सविस्तर पद्धतीनं आज अर्थसंकल्पाकडनं हा जो एक संदेश देता आहात की कशा पद्धतीनं अर्थसंकल्पाच्याकडनं अपेक्षा आहेत आणि एकूणच सर्व क्षेत्रांचा तुम्ही साकल्यानं विचार आज हॅलो सह्याद्रीच्या माध्यमातून मांडलात, त्याकरता दूरदर्शन परिवारातर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. नमस्कार. आणि तुम्ही जाता जाता एक काय संदेश द्याल या अर्थसंकल्पाकडनं येणाऱ्या गोष्टींबद्दल काय सांगाल की जनतेनं कशा पद्धतीनं या अर्थसंकल्पाकडे पाहावं? मी इतकंच याच्याकडे म्हणेन की अर्थसंकल्पाकडे जनतेने कसं पाहावं हे जनतेच्या हातात फार कमी आहे. राज्यकर्ते कसे याच्याकडे पाहतात हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यांनी एक दीर्घकालीन आरोग्यपूर्ण सुदृढ अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने काही पावलं टाकली पाहिजेत. निवडणुका जवळ येतील तेव्हा तुम्ही जरूर तुमच्या पद्धतीने त्याचा विचार करा, पण मधला काळ जो तुमच्याकडे आहे त्या काळात ती व्यवस्था सक्षम होणं आणि ती दीर्घकाळासाठी सुदृढ कशी राहील याचा विचार करणं, याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि त्यासाठी इथले नियोजनकर्ते जे आहेत, इथले जे आर्थिक क्षेत्रातले अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत, त्यांचा सहभाग आपल्याला याच्यामध्ये घेतला पाहिजे. आणि ते घेताना जो मोठा वर्ग आहे जो योगदान देतो ज्याच्या श्रमाच्या बुद्धीच्या रूपानं, त्याला त्याचा तितकाच वाटा जर त्याच्या वाट्याला जर गेला तर मला असं वाटतं तो अधिक उत्साहाने याच्यामध्ये सहभागी होईल. आणि असा समाजच सगळी एक शांततापूर्ण आणि सुव्यवस्था जिथे आहे त्याच्यामध्येच आर्थिक संवर्धन, आर्थिक दृष्ट्या विकास, ज्याला प्रगती आपण म्हणतो, तो होऊ शकेल. त्यामुळे मी असं म्हणेल की त्याच वेळेला कायदा आणि सुव्यवस्था सुद्धा उत्तम राहणं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये याकडे लक्ष द्यायला वरवर पाहता अर्थव्यवस्थेपेक्षा वेगळा विषय वाटतो. पण ती जर व्यवस्था नीट असेल तर मला वाटतं अर्थव्यवस्थाही नीट राहते. आणि अर्थव्यवस्था जर सक्षम असेल, विकसित होणारी असेल
तर समाजातले बाकी जे कलह असतात, संघर्ष हो, असतात, हो. ते स्वाभाविकपणे अगदी, कमी होतात. अगदी. त्यामुळे तो एक समाजाचा पाया आहे असं म्हणून त्याच्याकडे पाहिलं ठीक, पाहिजे. नक्कीच. ज्यावेळेला आपण समाजाच्या पायाबद्दल बोलतो आणि आज एकूणच एक सविस्तर अर्थसंकल्पाकडनं असणाऱ्या ज्या अपेक्षा आहेत त्या दत्ताबा सराफ यांनी हॅलो सह्याद्रीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवल्या, त्याकरता मी पुन्हा एकदा दूरदर्शन परिवारातर्फे तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते. इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.